हा परंपरेनं चालत असलेला नियोजित कार्यक्रम. जगदानंद कंद जगतपती भगवान सबदेव के बाबा भगवान शिवशंकर, त्यांच्या अंश असलेले भैरवनाथ, अशा प्रभूंचा प्रगट दिन आणि त्या प्रगट दिनानिमित्त हा चालत असलेला उत्सव आणि त्या उत्सवात आजचं प्रसादाचं माझ्याकडे आलेलं कीर्तन. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम करतो. मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही, देवतेंचा उत्सव करता याच्याकरता प्रणाम, भगवंताचा सोहळा करता याच्याकरता प्रणाम. तुम्हा सर्वज्ञांच्या वतीने तारखेच्या संदर्भात या मातीला लाभलेलं गायन क्षेत्रातलं रत्न माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामावलीला स्वर देणारे आदरणीय संजयजी महाराज हजारे, एक सात्विक तात्विक सुरेल रत्न, तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते. गावातल्या कार्यक्रमाला हजर पण राहिलात, याबद्दल तुम्हाला प्रणाम. हो, नुसता प्रमाण नाही, विशेष विशेष. बऱ्यापैकी गावात फार गुणीजन असतात, बऱ्याच गावात, पण ते सप्त्यात थांबत नाहीत. हो, चला ते वाटोळीतले पानं समजायचे. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. लोक म्हणतात आम्हाला काय कारभारच सांगितलं नाही, कशाला पाटील की करतो सोमळ्या. आणि आता लोक पाटील की करणाऱ्याचं कुठं बरं झालंय, त्याला तो कोलूनच दिले लोकांना. काय करायचे आपल्याला ती पाटील की नको. 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, वर्षभर 365 दिवसापैकी 2 दिवस आपल्या ग्रामदेवते करता थांबायचं, बाकी आपली निघली. थांबलं पाहिजे. मृदंगाचार्य असेल, गायनाचार्य असेल, कीर्तनकार असेल, गावाविषयी आत्मीयता असली पाहिजे. महाराज या मातीच्या कृपेने तुम्ही परिसरात फिरता, ज्याला भूकृपा म्हणतात, वंशकृपा म्हणतात, देवकृपा म्हणतात, साधुकृपा म्हणतात. या परिसरात जेवढे संत असतील त्या संतांची कृपा आहे, या भूमीची कृपा आहे, आत्मकृपा आहे, अशा खूप कृपा आहेत. ह्या कृपेनं माणूस महाराष्ट्राच्या मातीत फिरत असतो. गायन क्षेत्रात बऱ्यापैकी सर्व महाराष्ट्रात प्रचलित असणारी व्यक्ती आदरणीय संजय महाराज हजारे, याच मातीतलं रत्न. तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते, धन्यवाद. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ, बऱ्यापैकी महाराष्ट्रात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे, अशी आदरणीय, वय जरी कमी असेल पण आवाजाची मोठी तोफ आहे, कैलासजी महाराज पवार, तुम्हाला सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. माझ्यासोबत असणारे वांगीकर बापू हजारे महाराज, त्यांना पाठांतर खूप आहे. तात्यासोबत, उले बाबांसोबत बऱ्यापैकी राहिले आणि पाठांतर गाथ्यातले बऱ्यापैकी प्रमाण अण्णा पाठ आहेत, असे उत्तरेश्वर बापू, त्यांना सुद्धा प्रणाम. महाराष्ट्राच्या मातीमध्ये मृदंग क्षेत्रात नाविन्य कमवणारं आमचं रत्न. काय गप्पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती. आपलं जतन बी केलं पाहिजे ना, याचा धरीन अभिमान. कालच बोलता बोलता राहिलो, काल लय गडबड होती, लय रेलचेल होती, समाजही तसाच होता, 10-15 हजार आणि खूप मोठा कार्यक्रम, लोकांचे सत्कार, हे ते दादांचा कार्यक्रम, बऱ्यापैकी बोलता नाही आलं. खूप आमच्या परभणी जिल्ह्याला लाभलेलं एक मृदंग क्षेत्रातलं आगळं वेगळं रत्न कृष्णाजी महाराज भोरकडे, तुमच्या गुरूंची कृपा आहे. कृष्णा तुमचे गुरु निर्व्यसनी आहेत. माधवराज गुरुजी चांगला माणूस, अत्यंत सात्विक, खूप शांत, मितभाषित व्यक्ती, खूप कमी बोलणारे, अशा रत्नातून घडवलेलं रत्न आदरणीय कृष्णा महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. परम आदरणीय परम श्रद्धेय धर्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा यज्जायते रक्तांबरम वैशानरोस्ततेच्या कृती दग्धानां कामास्तते श्रुतिप्रियाया, या उकोक्तीनुसार भीष्मतुल्य आदरणीय पूजनीय वंदनीय रामानंदजी महाराज, तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्याही चरणी प्रणाम करतो.
धामणगावून जे बबन अण्णा असतील, त्यांच्यासोबत आलेले दादा असतील, येता येताच आम्हाला तिथे थांबिलं. हो, आमची इथे एक माणूस होता, ते बैलाला पेंड टाकीत नव्हता, पेंडीच्या घरात बैल घालीत होता. हौदात पेंड भरलेली होती आणि त्या बैलाला त्या पेंडीच्या घरातच घालीत होता. तुम्हाला जितकी खायची तितकी खा, मग माग सरले होते, बांधित होते. मग तर पेंडीच्या घरात शेण टाकू देत नव्हते, ते खराब होईल ना पेंड. गेल्या गेल्या दुकानातच घातलं काजूच्या. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. बऱ्यापैकी आलेले पंचकृषीतून सगळी श्रोते जनार्दन, अत्यंत मृदंगाचार्यांना, वारकरी मंडळींना, मला सुद्धा बोलण्यासाठी गोडशी साऊंड सिस्टीम, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. ए कॅमेऱ्यावाल्या तुला बी धन्यवाद. लय बसला रे खुर्चीवर तू. आमदार आहे का तू? सगळे खालीन तू खुर्चीवर बसला होय रे. विठाला 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 विठाला. बरे पोरं घेतेत, कीर्तन टाकीतेत, लोक ऐकतेत, तुमच्या चाली ऐकतेत, तुमचा पक्वाद ऐकतेत. वारकरी संप्रदायाचा प्रचार करते, त्याला का कॅमेरा लावू द्यायचा नाही? लावू द्यायला पाहिजे पोरायला. चालते. मला वाटतं आपल्या कलईत जवरक वरण एका तवरक लोकांनी येवान जेवून जा. कलईतलं वरण संपलं, कलई पालथी लोक घरी, कशाला ताण घ्यायचा आहे का नाही? त्याच्यापेक्षा कलईत वरणच लय मट शिजवान कोणी उपाशी नाही गेलं पाहिजे. विठाला अधिष्ठान देवतेला भैरवनाथाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या परिसराला लाभलेलं वारकरी संप्रदायातलं अत्यंत तात्विक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील रत्न वैकुंठवासी स्वर्गीय मदन महाराज गुरुवर्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. उत्तराधिकारी आदरणीय त्या गादीवरचे बबन महाराज भैरव, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या परिसरातला यती, योगी, जपी, तपी, संन्यासी, अनुरागी, नामधारक, वारकरी, या परिसरातल्या सर्व सात्विक लोकांच्या चरणी प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. विठाला 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 विठाला. नवल केवडे केवडे देहूतले मालक द्वारकाधीशी जगदानंद कंद जगतपतीचं नवल प्रतिपादित करतात. अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. खालचे 7, वरचे 7, 21 वर्ग, 14 भुवन, आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ, खालचे 7. वरी आपण ज्या दीपात राहतो त्याला जांबूदीप म्हणतात. सिंहलदीप, कौसदीप, पल्वकदीप, शाल्वदीप असे 7. वरचे 14, 21 हे सगळी ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत. हरी हा बालक नंदा घरी, हे नवलच म्हणावं लागेल ना. नवल म्हणावं लागेल, नवल म्हणावं लागेल. 10-5 माणसं ज्याच्या खिशात आहेत, तो कोणाला राम राम घाली ना. हे भाग सगळा आपलाच आहे. काय काय म्हणतात ना, हे भाग सगळा आपलाच आहे. याच्यामुळे राम राम घालीत नाही का लोकांना? अख्खं ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, तो नंदाच्या घरी बालक तो निभवतोय. काय लिहिताय त्याच्याकडे? ही त्याची नम्रता आहे, नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली, विश्वाला तृप्त करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याच्या मनात आलं ना, तुम्हाला नाही भाकरी खाऊ देत ते. आहा, त्याच्या मनात आलं तर असा गावरान तुपातला शिरा हातात घेतला, चमचा प्लेट मध्ये घातला, चमच्यात शिरा घेतला आणि वटापशी चमचा नेऊस्तर गुचकी आली. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, घास सुद्धा खाऊ देत नाही. आणि त्याच्या मनात आलं किती बी खालच्याला जीव घालते, किती बी तुम्हाला दिसत नाही त्याला जीव घालते. पोषतो जगाशी कला तो
पोषितो जगाशी एकला तो पोषितो जगाशी एकला तो पोषितो जगाशी एकला एकटा जगाला पोचतोय. ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना माहित नसेल, कधी कधी जुनं माहीत ठोत जा, देव तुमचं चांगलं करीन. ज्यांच्या जुनं लक्षात येतं का ते पुढं नीट वागत असतील. ज्याच्या जुनं ध्यानात नाही का ते भंगिरे कवा बी उताने होते. जुनं लक्षात ठेवलं पाहिजे. जुनं सांगू, आपल्या बाप दाद्याने ज्या जुन्यात राहून आपल्याला मोठं केलंय ते खरं जुनं आहे. ते खरं जुनं आहे. आता आपण बेगडी युगातले माणसं आहेत. हे बेगडी युग आपल्याला पोटाला भाकरी देत नाही, जुनच देते. जुनं स्मरणात ठेवलं पाहिजे, जुनं लक्षात ठेवलं पाहिजे. जुन्यांची आपल्यावर कृपा आहे. जुन्यांनी जर त्या काळात जमिनी विकून मथाऱ्या गोव्याला नेल्या असत्या, जुन्यांनी त्या काळात 72च्या दुष्काळात प्रॉपर्ट्या विकून मथाऱ्या हनीमूनला नेल्या असत्या, तर तुम्हाला आणि मला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं, मुंबईला गटार उपसायला जावं लागलं असतं. म्हणून जुन्यांना लक्षात ठेव जा. आपल्या बापदाद्याने इरी फळड्या, त्याच्या मनात आल्या न दिसणाऱ्याला सुद्धा जीव घालते. पृथ्वी जेने तृप्त केली सांगते. 90 फुटाहून विहिरीतून एक टोळ निघला. 90 फूट खोल होता, तिथून टोळ निघला. क्रेन होते पहिले काढायला, बैलावरचे क्रेन होते. नंतर हे इलेक्ट्रिक इंजिनवरचे आले, मोटरवरचे आले. नाना आधुनिकता आली. आता वरूनच विहीर खांदायली, मोठं पॉकलँड वरूनच. बारक मधाच सोडायले ते बेनक्यू आणि असं फिरत गर 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 गर. यंत्रयुग आलं, ते काळगोड आला. तर ते टोळ निघला 90 फुटाहून खाली. वरे त्या क्रेन मध्ये घेतला, वरी त्या खरपणाच्या दगडाच्या गंजीवर टाकला, तिथून निसटला, खाली आदळला आणि त्याचे 2 तुकडे झाले. तर त्याच्यातून एक बेंडकी बाहेर आली. 90 फुटात होता खाली, 90 फूट खोलीत होता तो दगड, अछिद्र दगड. डोक्याचं केसाची इतकं सुद्धा छिद्र नाही त्याला, इतका पूर्ण बंद दगड तो, अछिद्र दगड. आणि तो फुटल्याच्या नंतर त्याच्यातून जिवंत बेंडूक निघला. कोण चारा घालीत असेल? पाषाणाचे पोटी बैसाला दरदूर, 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 पाषाणाचे पोटी बैसाला दरदूर. दयामुखी तारा कोण घाली, दयामुखी तारा कोण घाली, अरे नाथविचे कृपाळू देवाची, अरे नाथविचे कृपाळू देवाची. दयामुखी तारा कोण घाली, दयामुखी तारा कोण घाली, अरे नाथविचे कृपाळू देवाची, अरे नाथविचे कृपाळू देवाची. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा कोण घाली. 90 फूट जमिनीत खाली त्याच्यात निघलेल्या दगडाला कोण चारा घालीत असेल? कोण चारा? पृथ्वी जेने 18-19 वर्षापूर्वी एका हलकट माईनं, एका पांचट माईनं, अजून मराठवाड्यातला शब्द सांगतो, एका दलिंदर माईनं, एका नीच माईनं, एका हलकट बापाने, पांचट बापाने यायला अपत्य झालतं, लेकरू झालतं, पोरग झालतं. पृथ्वी जेने तृप्त केली सांगते. शब्द खरट वाटले असतील तुम्हाला. हलकट, पांचट, नीच, दलिंदर, पुढे ऐकल्यावर कळण हे शब्द लय कमी वापरले त्याच्यासाठी.
मुलगा झाला. बंद करा त्याला. रामानंद महाराज तो मुलगा एका पिशवीत टाकला. पिशवीत झाल्या झाल्या त्याचं अंग पुसलं नाही, त्याला नाव घातलं नाही, त्याला कपड्यात नाही गुंडाळला. किती हलकट माय, किती बाप हलकट असेल तो. वनातल्या लांडग्यापेक्षा हरामखोर बाप तो. पृथ्वी जेने तृप्त केली सांगते. रेल्वेत बसला, एक्सप्रेस गाडी होती, फार धाव वेगानं धावणारी गाडी. त्या गाडीत बसला. गाडी इतक्या वेगात पळत होती ती रेल्वे. गाडीच्या दरुजात आला आणि पोटचा गोळा गाडीच्या दरुजातून फेकून दिला. सकाळी पोरग झालत. हलकट माईनं दूध नाही पाजलं त्याला, नाही दूध पाजलं त्याला, नाही कुरवाळलं त्याला तिनं. तो बाप बी किती निर्दयी असेल आणि ती माय सुद्धा किती निर्दयी असेल, त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही, त्याला तिला सुद्धा माय म्हणून घ्यायचा अधिकार नाही. एक कवितेतलं एका सात्विक स्त्रीने एक कविता लिहिली. दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, निजविते भुके पोटी तिले माय म्हणून. हे तर काही खात नव्हतं ना. जन्म तिला दिलाय त्या अर्थी तिला दूध होतं ना. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. वक्षस्थळात दूध होतं तिला, नाही पाजलं त्या हलकट माईनं. देऊन टाकलं नवऱ्याकडं. आणि त्या नीच वृत्तीच्या बापानं रेल्वेतून ते पोरग फेकलं. कर्मनो गहनो गती, बेश्रमाच्या जाळीत पडलं हो. जमिनीवर आपटलं नाही. हजारे वा त्याचा चुरा झाला असता हो. नेमकं झालेलं होतं. अंग न पुसल्यामुळं त्याच्या अंगावरच्या पाण्याच्या अशा ओळ्या झालेल्या होत्या. पेपरवर त्याचा फोटो आलता. 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट, मला कळतंय चांगलं. 10:30 वाजता शेळ्या सांभाळणारा रेल्वे पटरीच्या कडीला गेला तर 10:30 वाजता एका पिशवीतून रडण्याचा आवाज आला. दृष्टांत संपला. आता गायनिक एखादं हॉस्पिटल असेल तुमच्या परिचित नगरला तर तिथं जा. बऱ्यापैकी लेकरं काचेत असतील. कोणाला मास्क लावलेला असेल, कोणाच्या पायात नळी असेल, कोणाच्या बेंबीत नळी असेल, कोणाच्या हाताला नळी असेल. याचं वजनच कमी आहे, कमी दिवसात जन्माला आला, असं काहीतरी, त्याला कावीळच झाला, जन्माता जन्माता त्याच्या तोंडात घाणच गेली, असे नाना प्रकारचे तुम्हाला प्रकरणं आढळतील. हॉस्पिटलमध्ये ती लेकरं दाखल असतील. काय केली याच्यावर चर्या हो? काय चर्या? फेकून दिलं. किती वेगात पडलं असेल. आज ते पोरग नायब तहसीलदार आहे. आज नायब तहसीलदार आहे ते पोरग, नायब तहसीलदार. सांगा, माईनं जन्म झाल्यावर पिशवीत टाकल्यावर बेसरामाच्या जाळीत बापानं फेकून दिलंय. कोण जगिला असेल त्याला? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. जीव त्यानंच घातलंय. पृथ्वी जेने तृप्त केली, ही ताकद ज्याच्या हातात आहे त्याशी यशोदा भोजन घाली. नवल आहे नवल. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडिये घेती. विश्वात आपण उरलाय. आपण सगळे माणसं म्हणतो आम्ही मंडपात बसलो, तुम्ही म्हणताल आम्ही स्टेजवर बसलो, मी म्हणेल मी वरी व्यासपीठावर बसलो. पण हे सगळं कोणी धरलंय? त्यानं. ज्या दिवशी ते सोडून देईल का
त्या दिवशी डगडग डगडग सगळं हलन. काय रगडा होईल काय सांगता येतो का आपला? काय झालं किल्लारी गावात, काय झालं माळीन गावाचं? मागे दुसऱ्या देशामधून बातम्या आल्या, यष्ट्याची यष्ट्याच रोड मध्ये गेल्या, आपण मग त्या जमिनी फाकल्या आणि बंदी यष्टी रोडच्या त्या भेळीमध्ये जाती. कोणाची ताकद आहे? विश्वाला कडेवर ठेवायची ताकद ज्याची आहे, आणि त्याला गोपी कडेला घ्यायल्यात. नवल केवडे केवडे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. 16,108 पत्न्या देहूतले मालक सांगतात. आपल्याकडे जर एक बायको केली तर संन्याशी होता येत नाही, आणि व्हाचा असेल तर मग तिला सोडून द्यावं लागतंय. तिला सोडून द्यावं लागतंय. तरी पण त्याला बाल ब्रह्मचारी म्हणत नाहीत, नुसता ब्रह्मचारी किंवा नुसता संन्यासी म्हणावं लागेल. ज्याला खरा संन्यास घ्यायचा त्याला स्त्रीचा संग नसावा. शब्द आहेत, शास्त्रात पुरावे येतं. मी फक्त तुम्हाला सोप्या भाषेत सांगायलो, जास्त अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. सोपं सोपं ऐकायचं कशाला, आहे का नाही? उगं गबाळीच खायचं घेणं देणं. नदीला जर पाणी भरपूर असेल संजय बुवा, तर कशाला ईर खांदायची फुकट कळण शेंडी वळवळ, तिच्यातच मोटर टाकन ऊस भिजेव ना. पण लय एकाल नाद नाही म्हणला, मला ईरच खांदायची. घातले सारे पैसे, 1.5 एकर जमीन विकली, मग ऊस लावायला कुठं जमीन आहे? बायकोच्या डोसक्यावर आता लाव. एक जणांनी बैल घेतले, बैल अण्णा मला पाहायला बैलत नेलं. बैल जोरदार आहे पण बांधी तू कुठं? ते म्हणला कुठं बांधार? म्हणलं गोठा गिठा कर नाही एखादा. तवा असे पत्र गित्र नव्हते, परिस्थिती नाजूक होत्या. ते म्हणला गोठ्याला लाकडच नाहीत. म्हणलं इकत आण. मंठ्याच्या बाजारातून एक ट्रॉली भर लाकडं आणली, गोठा केला. मला म्हणला पहा गोठा. म्हणलं गोठा सुंदर केला. बैल म्हणला बैल इकून तर लाकडं आणले. मग याच्यात 2 मेखा ठोक म्हणलं, एका मेखाल पपेची मायन, एका मेखाल तू. आळंदीतल्या मालकांनी ओई खर्च केली याच्यासाठी. आळंदीतल्या मालकांनी या गोष्टीसाठी ओई खर्च केली. मोठाले मोबाईल घरी गेल्या पाहन तितकी ओई. देव चांगलं करीन तुम्हाला. काय भांगाऱ्याची थुत्र पाहता मोबाईल मध्ये, संसार पालथा जळण तुमचा. विठाला विठाला विठ्ठल 16,108 पत्न्या. आता एक करून ब्रह्मचार्याच्या यादीत नाही. काय असेल विधीने सेवन, विषय त्यागाते समान. काय जीवन आहे देवाचं. आणि तरी तो ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला विठाला. होतं समुद्र. कृष्णा बुवा समुद्रानं सांगितलं भेव नको, लप माझ्यात. आणि समुद्रानं त्याला लपिलं. तुम्हाला एक सांगू का? गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हेगाराला जो मदत करतो का, तो अर्धा हरामखोर असतो. तो अर्धा गुन्हेगार असतो, अर्धा गुन्हेगार असतो. गुन्हा सहन करायचा नाही. गुन्हा सहन करणाराच अर्धा नालायक, अर्धा गुन्हेगार असतो. समुद्रानं त्याला लपवलं. समुद्राला चीड होती पंढरपुरातल्या मालकाची, 7व्या अवतारातल्या मालकाची चीड होती. काय चीड होती? माझी पोरगी याला दिली आणि याला सांभाळता नाही आली. कारण सीता ही सागराची कन्या आहे, लक्ष्मी सागराची कन्या आहे, लक्षात ठेवा. थोडासा त्याच्या मनात राग. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, समुद्र थोडा अहंकारीच, अहंकारीच समुद्र. ते 4 गोष्टी सांगायचे, त्याच्यातली एक सांगतो. ब्रह्मांडाच्या मालकाला इकडच्या कडेहून तिकडच्या कडे जायचं, त्यावेळेला समुद्राने रस्ता दिला नव्हता. जगाच्या मालकाला रस्ता दिला नाही. जाऊ द्या, देवाचं ऐकलं नसेल, संतांचं ऐकत नसते. मारुतीरायासारख्या संतांनी विनंती केली, जगातला 1 नंबरचा वारकरी येऊनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? वारकऱ्यातला अतिश्रेष्ठ व्यक्ती. आणि त्या मारुतीरायाने विनंती केली, ऐके ऐके आपामपती, तुझ रे
मी करी तसे विनंती. हे सागरा आपांपती, मी तुला विनंती करतोय, ऐक न रे. देणं रस्ता देत नाही म्हणे. याच्याहून समुद्र अहंकारी. अशा अहंकारी समुद्रानं एका नालायक माणसाला त्याच्या पोटातलं पिलं आणि याला मारायचं होतं पंढरपुरातल्या मालकाला. मग मालकाने एका महाराजाला बोलवलं. महाराज साधे नव्हते. अधिकारी महाराजांची चेष्टा करायची नाही. गुटखे खात असेल, तंबाखू खात असेल, बिड्या वढीत असेल, माळ घालीत असेल तर याला पण चांगलं म्हणू नका, पण वाईट म्हणायचा अधिकार आपल्याला त्याला पण नाही, त्याला पण नाही, त्याला पण नाही. चोराची सुद्धा चेष्टा करायची पात्रता आपल्यात नाही. चांगल्या महाराजाची चेष्टा केल्यावर साधू म्हणून भक्त म्हणून उपहासिते, भक्त म्हणून उपहासिते, त्याचे तो नरका जाते, त्याचे पूर्व नरका जाते, त्याचे पूर्व नरका जाते, त्याचे पूर्व नरका जाते, त्याचे पूर्व नरका जाते. पैठणच्या मालकांचं वागतंय. भक्त म्हणून उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती. नाथबाबा म्हणतात असे महान योगीराज साधू आमंत्रित केले आणि साधूंना सांगितलं, गुरुदेव समुद्रात एक नालायक व्यक्ती लपलाय आणि त्याला मारायचंय, तो दिसत नाही, करता का मदत? ते महाराज काही मंदिरात पत्ते खेळणार नव्हते, मंदिरात तंबाखू खाऊन थुकणारे नव्हते. त्या महाराजात एवढी ताकद होती, असा पसा समुद्रात घातला आणि एकदा असं केलं की कोरडा फट समुद्र. 2-4 पुस्तकं वाचलेला भंगिऱ्या म्हणीन गिरगावकराच्याच गोळ्या संपल्यात. एका आचमनात समुद्र कसा संपला? अरे ते साधू आहे साधू. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, नवल सांगतोय. म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला. साधूची भीती वाटावं माणसाला. साधूला बघितल्याच्या नंतर आदर अंतकरणात असला पाहिजे, आदरयुक्त भीती असली पाहिजे साधूविषयी. एका घोटात समुद्र पिऊन टाकला, उघडं केलं, संदिशी मारलं, सोडीला चंद्राकृती बाण, एका ठोक्यात वाजून टाकलं. दर्शन घेतलं महाराजांचं. कोणी माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात महाराजांचं दर्शन घेतलं, हाताला स्पर्श केला आणि सांगितलं, गुरुदेव चला जेवायला आमच्याकडं. घरी जेवायला नेलं. कौशल्या आई साहेबांना स्वयंपाक केला. तर काय तिथं कमी असेल? देवाच्या घरचा स्वयंपाक म्हणलं काय पाहायचं कमी? देवाच्या घरचा स्वयंपाक लागल ते, आणि संतांना जीव घालायचे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही कदा तोटे काचयाने, नाही कदा तोटे काचयाने. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही कदा काचयाने, नाही कदा तोटे काचयाने. समाधी प्रकरणामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायला विटेवरच्या मालकिनीनं मुगाचं वरण पण केलं. समाधी वाचवा, लक्षात येईल तुम्हाला. समाधी प्रकरण वाचा ना. मुगाचं वरण पण केलं. मुगाचं वरण. काय दयाळू असेल होतो जगाचा बाप, काय दयाळू असेल ती जगाची मालकीन.
सातव्या अवतारातल्या विटेवरच्या मालकांनी अगस्तीला नाना प्रकारचे तळील्या वरिल्या एकची पकवान जेवायला बसले. पाणी फिरवायचं तर पाणीच दिलं नाही. पाणी नाही म्हणते रामचंद्र जी. अरे पाणी नवल सांगतोय पाणी नाही म्हणले. का पाणी नाही? ऐका म्हणले महाराज, तुम्ही एका आचमनात एक समुद्र पेलाय. घोटात नाही, घोटात नाही. आचमन किती असतं माहितीये का? एक पळी भर पाणी. पळी म्हणजे ही भाजी वाढायची नाही. संध्या सुपात्रे सुवदन यत पात्रेषु यचा आचमनास्ततयं यतोषा सर्वस्थितो पूर्णान् मिद्यान् भयो जलस्तापो यत करद्वयम् आचमन यकरिष्यते. कर्मविस्तार सांग. किती पाणी आलं पाहिजे? वा. माश मात्र जळ घ्यावे. माश मात्र हे नाही करायचं इतक्या अडचणीत. मूग किंवा उडीद फोडायचा. मूग किंवा उडीद फोडायचा. 2 डाळिंब्या निघतात. एका डाळिंबीचे टरकल काढायचे आणि ती डाळिंबी हातावर ठेवायची. ती भिजेली इतकंच पाणी आलं पाहिजे. याला आचमन म्हणतात. कर्मकांड चुकीचं फार फार विस्तृत आहे. कमी जरी झालं जास्त जरी झालं तर मद्यपान केलं इतकं पाप लागतंय किंवा मांसाहार केलं इतकं पाप लागतोय. इतकं कर्माचं घराणं लय अवघड आहे. हा म्हणून वारकरी संप्रदाय संतांनी सांगितलंय तुम्ही मुकाट्याने रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. योगन यागन विधीन कर्मन हे काय? सकाळी खाल्लेली भाजी संध्याकाळी सांगताय ना. आणि त्याला योगन कर्मन यागन विधी काय कळत असत? ह्या गोष्टी असतात का कुठं? सोपं सांगितलं आपल्याला. सोपं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सोपं सांगितलं आपल्याला. एका आचमनात एक समुद्र पिऊन टाकलाय तर 7 आचमनात 7 समुद्र. पाणी तुम्हाला तहान कशी भागल? मग या अवतारात जीव घालतो आणि पुढच्या अवतारात पाणी प्या. महाराज महाराजच होते. आमच्यासारखे गबाळे थोडेच होते. बरं काय हरकत नाही. मग तुम्ही म्हणताल तेच ऐकू. हो ते म्हणे साडी नेसून कीर्तन कर तरी ऐकू तू का सोंबळ्या तू? नाही या तुम्ही म्हणल्यावर काय नाही करायचं? येडपट काय? आणि त्याची काय लायकी ते तुला सांगायला आणि तू हो म्हणायला? अशा गबाळेच ऐकत असते तू. पात्रता लागन, योग्यता लागन ना. मालक आहेत ते रामचंद्र जी. या अवतारात आता जेवतो पण पाणी पुढच्या अवतारात पाचतो. लक्षात ठेव बरं रामचंद्र. अरे तुरच लय मोठी लोक आहेत ते. अहो या पंढरपुरातल्या मालकावर संतांचा उपकार आहे. कुळीची हे कुळदेवी केली ठावी. या संतांनी आपल्याला ठाव केलाय. काय माहित होतं आपल्याला? देवाचा प्रचार करणारी लोक आहेत त्याला मोठेपण देणारे. आमुची ये भावे तुझं देव पण हे का विसरवणी राहिलासी? देवा आमच्या भावामुळे तुला देवपण आहे. काय विसरलास? तुला कळत नाही? इतकी पात्रता संतांकडे आहे. याच्या पलीकडे सांगू का? देवाला सुख देणारी संत. संताचे सुख झाले या देवा मनवून सेवा करी त्यांची. अहो देवाला सुखच संतांनी दिले. इतकी पावर आहे त्यांची. रामचंद्र पाणी पुढच्या अवतारात जी मालक. जेवण केलं माथार निघून गेलं. पुढचा अवतार द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचा. आता मागच्या अवतारात पाणी पाजायची ताकद होती पण वाल्मिकानं तसं लिहिलंच नव्हतं. नाही तर मागच्या अवतारातले विष्णू पुढच्या अवतारातले कृष्ण विष्णू नव्हते का? विष्णूच होते. पाणी पाजता येत होतं पण एका साधूचा शब्द खोटा करता येत नाही. याच्याकरता भगवंतानी एका महाराजाला प्रणाम केला आणि पुढच्या अवतारात पाणी पाजतो. तर पुढच्या अवतारात पाणी पाजताना किती वितंडवाद केला बा. गवळी दरवर्षी इंद्राची पूजा करायची. भागवत आहे का? लक्षात येईल तुमच्या. ज्यानं चांगलं पाठ केलंय चांगलं वाचलंय त्याचं ऐका. मांडीवर वही घेऊन बसलं. इति श्रीमद भागवत महापुराणी अमुकामुक स्कंधे अध्याय हरये नमः. सुख सांगतात राजा परीक्षिते.
काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का, काय त्यांची देवावर श्रद्धा होती बरं का. लागली लाईन आली आणि पंखा फिरला, वहीचं पान पालत झालं. काय आजामेळ नावाच्या ब्राह्मणाची फजिती झाली बरं का. तू नगरहून गाडी सुटल्यावर डायरेक्ट संभाजीनगरलाच उभी राहिली, मधले चट सोडून दिले श्री ड्रायव्हर तो. असं नाही पाहिजे. हो, कुठल्याही कीर्तनकाराने, कुठल्याही रामायणकाराने, कुठल्याही भागवतकाराने ग्रंथाचा अभ्यास करून बोलायचं. कीर्तन सुद्धा पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, काटेकोरपणानं अभ्यास करायचा. मला असं वाटतं आपल्याला जितक्या पाण्यात पोहता येते त्याच्यात उडी हाणा. एक जणाला आता बुडायच्या पाण्यात पोहता येत नाही, त्यानं गुडघ्या इतक्या पाण्यात मस्त आंघोळ करायची, अंग चोळू चोळू 7-8 साबणा 9-10 दगड पार चोळायचं. याने विहिरीत उडी टाकली, फुगून वरी आल्यावर कळालं मालकाला. आगाऊपणा कशाला करायचं, आपल्याला जे होत नाही ते. बोकड्यानं मुकाट्या शेळ्यापाशी शहाणपणा करायचा. कोणी माहिती बोकड्याने. पण लांडगीन येली जाळीत, लांडगीन जाळीत येली, लांडगीन कळायली ना तुम्हाला. तिने पिले दिले आणि बोकड्याला शिंग लांबले होते. ते म्हणला, ए लांडगिनी, आमच्या परिसरात पिलेट होती वय. ते म्हणली, बाई पिल्याला जेलमध्ये आला तेव्हापासून कोणी खाल नाही भेटलं. का आलाय वाघ. शिंग ठुले असते का तिनं. आगाव पण आहे का नाही. फिरायचा लय नाद वळईला. वळई कळत तुमच्याकडे सुडी म्हणतात का वळई. गंज 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 बाजऱ्याच्याला सुडी आणि मोठ्या ज्वारीच्याला गंज. गंजायला लय नाद फिरायचा. तर फिरू द्या ना, गंज फिरू द्या. पण गंज इष्ट्याच्या लग्नाला गेला. आता हे युट्यूब मध्ये तिकडं ऐकल्यावर त्याला गंज कळत नाही. भानगड ती आता. आणि वळई तुम्हाला कळत नाही. हे किस देश की बोली किस देश की गाली होती. मग गंजाने इष्ट्याच्या लग्नाला जावा का. मूर्खपणा आहे ना. वापस आला असेल का गंज तो. काय करायचं फुकट कळण शेंडी वळवळ. जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्म्याने इंद्राची पूजा डावली. इंद्र म्हणजे 222 मंत्रीपद एकट्यालाच. आपल्याकडे एक मंत्रीपद असल्यावर त्याला लाल दिवा, माग पुढं पोलिसाच्या गाड्या, वैभव असतं, थाट असतो बिचाऱ्याचा. याला 222 पद. किती मोठा अधिकारी. त्याचा सन्मानच फेकून द्याला आणि एका डोंगराची पूजा केली. त्या डोंगराचं नाव आहे गोवर्धन. गोवर्धनाची पूजा केली. माणसं पाठीले म्हणे, अरे दरवर्षी आपली पूजा करते, या वर्षी काय आपल्याला बोललं नाही, काय नाही. कसं काय हुकलं बाबा. 10-20 वर्षापासून आपल्यालाच बरी ते वाजवायला. नाही, मी हेरी दृष्टांत सांगायला लागलो तुम्हाला नाही म्हणलं. या वर्षी कस काय हुकलो, कोण टापकाला तिथं. तिकडं सप्ताह असला तरी फोन लावलो बेजार. काय महाराज हजारी बा कोण आहे तुमच्या इथं वाजवायला. आसन ना कोणतरी, आसन कोणतरी. दरवर्षी म्हणले, यावर्षी आपली पूजा का नाही. सदसेवेकरांनी सांगितलं यावर्षी गोवर्धनाची पूजा आहे. बर 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 पाहतो म्हणे गवळ्याची सोय. आता सोयच बघतो म्हणे या लोकांची गोकुळातल्या. काय सोय बघणार. असा पाऊस पाडला शिळा वर्षल्या धारी. मेघ जो कडाडीला शिळा वर्षल्या धारी. रक्षिले गोकुळवो नखी धरी लागिरी. निर्भय लोकपाळ अवतरले हारी. जय देवा कृष्णनाथा राय रुक्मिणी कांता. आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुद्धा. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पाड्या. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. गवळ्याने सांगितलं, कन्या काय काय काळजी करू नका, लावा काठ्या. येणे गिरी गोवर्धन उचलेला.
आणि मालकांच्या आरतीत नखी धरीला गिरी, नखावर करंगळीवर पर्वत धरला, करंगळीवर पाऊस पडत होता. भगवंताच्या लक्षात आलं इंद्राला राग याच्या करता आणला, आपल्याला माहित होतं तो प्रमाथी नावाच्या वरुणाला पाठवून पाऊस पाडणार आहे. अवकाळी पडलेला पाऊस चोर कमी हाणते तितका आणि तू अवकाळी पाऊस काय हिशाबात नसतो ना, हिशाबात नसतो. 19 घर मेले बाहेर बांधलेले, जांबासारख्या गारा. हो, तुम्ही त्याला पेरू म्हणत असता नाही का? पेरून जांब एकच न वाटतंय. हो, बैंगनावानी गारा, वांग्यासारख्या बैंगनासारख्या अशा गारा टपा 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 लागल्या. 19 घर जाग्यावर मेले, जाग्यावर. माणसं मरायला काय लागत आहे? या अवकाळी पाऊस नाही, हे का मोसमी थोडाचे हिशाबात नाही. 19 किलोमीटर मध्ये एकही द्राक्षाचं पान शिल्लक ठेवलं नाही. अब्जावधी रुपयाचं नुकसान. काही काही शेतकऱ्याचं 4-4, 2-2 कोटी रुपयाचं नुकसान. कोण्या पावसानं? अवकाळी पावसानं. हा हिशाबात पडत नसतो ना आणला पाऊस. मग तिथं तर हत्तीच्या सोंडेसारख्या धारा आहेत. कसा पाऊस असेल तो? मालकाने सांगितलं सगळ्या गवळ्याला काळजी करू नका. आमंत्रित केलं सापाला. मोठा साप, कोणताही धरा, वासुकी धरा, तक्षक धरा, नाना प्रकारचे सर्प आहेत. त्याच्यापैकी एकाला आमंत्रित केलं आणि त्या पर्वताला आळं केलं. सापानं आळं केलं आणि एका जागेवर पाणी घेतलं आणि म्हाताऱ्याला सांगितलं, महर्षी मागच्या अवतारात जीव घातलं, पाणी प्या. लावलं म्हाताऱ्यानं तोंड. 14 समुद्रा इतकं पाणी येत होतं. 7 दिवस आणि 7 रात्रा. 8व्या दिवशी सकाळी म्हाताऱ्यानं चुटकी वाजली आणि वरच्या मंत्र्याला सांगितलं, जरा हिशाबात राहा, येडेवानी. वर्षभर पाऊस पाडला तरी मी पेतो आणि हे भिजत नाही. मी वर्षभर पाऊस पाडला तरी मी पेतो, मी दमत नाही, आणि याच्या अंगावर एकही थेंब पडत नाही. तू काऊन येडेवानी करायला? मग इंद्राच्या लक्षात आलं. त्यानं कामधेनू नावाची गाय आणली आणि ब्रह्मांडाच्या मालकाला अभिषेक केला. तिथून पुढे विश्वाच्या मालकाला गोविंद नाव पडलं. गोविंद नाव. गोविंद नाव 2 कामामुळे. एकदा ब्रह्मदेवानं सुद्धा अभिषेक केलता. वासरं चोरून नेलती, गोपाळ चोरून नेलती, ती सुद्धा नवलच आहे. जशाला तशी खाली तयार केली. त्यावेळेला कामधेनू आणली, भगवंताला अभिषेक केला, गोविंद नाव पडलं. मालक सांगतात 7व्या अवतारात जीव घातलं. ही प्रक्रिया करण्याची ताकद 7व्या अवतारात पण होती, पण स्वतंत्रता नव्हती. 8वा अवतार म्हणजे सासूबाई. तुम्हाला एक माहिती आहे का? सुनाच्या हातानं कंदील फुटला की सासू म्हणती, वगाड तोंडे, काय उठाडावानी चलती माय, देवानं डोळे दिले का नाही बाई, म्हशी तरी नीट चलत यात, काय चलती बाई, भांडे ठेसाळायला लागली, कंदीलच फोडा. सुनाच्या हातानं फुटल्या. हेच तू ह्या माईन शिकिल तर का? इथरूक गेली सासू तिथरूक. आणि काय नाही, 5 रुपयाचा काच असतो कांदाला, लोकांना थोडंच फुटत असते, ते मधला काच फुटला आणि सासूच्या हातानं कंदील फुटल्या. आत्या कंदील फुटला बाई, आंधक झालता म्हणून मी फोडा. पाय सासू, हिला चांगल्या वाहत्या पुरात टाकावा. हो, म्हणजे अशी पार लगे माशानं खाऊस तर गौसल नाही पाहिजे. नाही, वापस कशी येईन, खालीच जाते. मग वरीत निवड टाकायचं आणि जेव्हा म्हणायचं आत्या तुम्ही अशाच. सुनालयच खुश झाल्या ना. बरं ठीक आहे, सासूला पुरात टाका म्हणल्या, तुम्हाला लय हसू आलं. आणि तुमच्या भाऊजाईची तुमची माय कोण आहे? सासू. मग तुमची भाऊजाई नाही का चुलीत टाकायची तुमच्या माईला? म्हणजे नवऱ्याच्या माईला पापुरात टाका म्हणलं की हसू आलं, तुमच्या माईला चुलीत टाकल्या कशाने आटारल्या बघा ना. हो, अशा आकसाल्याच. हो, फ्रीज मध्ये काही वस्तू ठेवल्यावर कशी आटरती, अशा आटरल्या. हा, आपल्या माईचं जसं बरं व्हावं वाटतं का, तसं सासूचं बरं व्हावं वाटत जा. देव तुमचं चांगलं करेल. सासालाही खुश झाल्या. म्हाताऱ्या म्हणल्या, माय संजय महाराज यायला दरवर्षी आणि भाई आमच्याकडून बोलत ग गिरगावकर, पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या लेकीचं जसं बरं व्हावं वाटतं तसं सुनाचं बरं व्हावं वाटत जा ना.
आपल्या लेकीचं जसं चांगलं ऐका वाटतंय तसं सुनाचं पण चांगलं आहे की जाणं. संसारात नीट वागणं याचंच नाव सप्ताह आहे, याचंच नाव कीर्तन आहे, याचंच नाव भजन आहे, याचंच नाव परमार्थ आहे. घरात काच्या गुच्या देणाऱ्यानं किती ज्ञानेश्वरी वाचू द्या, यायला पंढरपुरातला मालक मानित नाही. विठाला 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 आणि 7व्या 8व्या अवतारात 14 समुद्र इतकं पाणी एका वेळेला वाहत होतं. हे प्राप्त केलं आणि साधूची तृष्णा भागवली. मागच्या अवतारातलं कर्ज द्वापार युगात फेडलं. याच्या करता मालक नवल म्हणतात. अनंत नवल नवल बसलेल्या एखाद्या माणसानं हातवरी करा बरं, मी त्याला 1,00,000 रुपये देतो. त्यानं महिनाभर लुगडं नेसून तुमच्या तालुक्यात फिरायचं. वरचे कोणी तयार असले तर हातवरी करा. पाय कडक टोपी. अण्णा म्हणले मी 5,00,000 रुपये देतो. नाहीत फिरणार, मला माहित आहे. नाहीत फिरणार, नाहीत फिरणार. नवल सांगतोय, नवल नवल नवल. भजन करणाऱ्याला हस्तनापुरातली गादी द्यायची होती. पांडव भजन करत होती. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आळविती किंवा आठविती. म्हणजे भजन करत होती. पांडव भजन करत होती. अर्जुन तर झोपी गेल्यावर सुद्धा त्याच्या अंगावरचे रोम भजन करत होते. नामने कायान्वरुतायाम कृष्ण द्वैपायनो मुच्यतेयम नैवम गिरगावकर लिखितम. हे का गिरगावकरांनी लिहिले का? झोपी गेल्यावर त्याच्या अंगावर चिरोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय भजन असलं ना. आणि अशा भजन करणाऱ्यांना हस्तनापुरातली गादी द्यायची होती. पण म्हातारं मरेपर्यंत गादी भेटत नव्हती. त्या म्हाताऱ्याचं नाव महाराज पितामह भीष्माचार्य. सामान्य असेल ते कसं मारायचं शक्य नव्हतं. 1,00,00,000 कृष्ण जन्माला आले तरी भीष्माचार्य मरत नव्हते. कारण ते इच्छामरणी होतं ना. इच्छामरणी होतं, इच्छामरणी. भीष्मानं जर विचार केला मला मरायचंच नाही तर काय यमाची मायवेली म्हाताऱ्याला न्यायला. अहो यमाला 22.5 दिवस उभं केलं. तर काल परवा आपण इथं कुठंतरी आलतो घाटा पिंपरीला. तिथं मी होई सांगितली होती. देखो नि दक्षिणायन अति घोर भीष्मी ऐकताची उत्तर काळासी सारो निया दूर
स्वशरीर रक्षिले. मालक सांगतात पैठणचे, हे यमड्या सरक बाजूला, सारोन या दूर, स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवसाला उत्तरायण लागायचं होतं आणि दक्षिणायन चालू होतं. देखो नि दक्षिणायन घोर, भीष्मे ऐकताची उत्तर. कोणाकून ऐकलं? संजयानं सांगितलं होतं, विदुरानं सांगितलं होतं, उत्तरायण चालू आहे, दक्षिणायन चालू आहे आणि 22.5 दिवसाला उत्तरायण लागायचे. बस म्हणले मंडपाच्या तिथंच, हालूच द्याला नाही यम. थांब म्हणले तिथं, थांब. नाहीच गेलं ते. इतकी ताकद भीष्माची, आणि काय मारू शकतो यम त्याला. पण म्हातारे एका पणात गुतलं. बापाचं लग्न लावून देण्यासाठी पुढचा व्यक्ती बापाला पोरगी देत नाही, आणि बापानं इच्छा केली, बाळा अमक्या मुलीसोबत मला लग्न करायचंय. पोरीच्या बापाने विचारलं, नवरदेव म्हातारा आहे, त्याला पोरगी देत नाहीत. 22 वर्षाचं पोरग होतं. हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा. 22 वर्षाचं तारुण्य वडिलाला देऊन टाकलं, आणि वडिलाचं 95 वर्षाचं म्हातार पण स्वतःला घेतलं. पोरग 22 वर्षाचं, आपलं बाप 22 वर्षाचा आणि पोरग 95 वर्षाचं, तरी देत नाही पोरगी. तुला राजा तू होशील, आमच्या पोरील झालेल्या पोराला कोण राजा करील? दुसरी प्रतिज्ञा, अजन्म सिंहासनाचा त्याग करील. पहिली प्रतिज्ञा तारुण्याचा त्याग केला, दुसरी प्रतिज्ञा सिंहासनाचा त्याग केला, तरी देत नाही. तू लग्न करशील, अजन्म ब्रह्मचारी राहील. तिसरी प्रतिज्ञा, तरी देत नाही. पोरीचा बाप म्हणला, तुला रागाच्या भरात आमची पोरगी मारलीस तर बाई पुढे आल्यावर शस्त्र धरणार नाही. बाई पुढे आल्यावर शस्त्र धरणार नाही. आणि हे मथार जोपर्यंत कौरवाच्या कुळातलं संपत नाही, तोपर्यंत पांडवाला गादी भेटत नाही. सांगितलं ना तुम्हाला, मी 1 लाख देव केले, ते अण्णानं 5 लाख देव केले. तालुक्यात फिरल का महिनाभर कोणी लुगडं नेसून? आणि जर फिरलात तर तुम्हाला काय म्हणते? मला ऐकू येईल असं म्हणू नका, एकूण एकाला सांगा. जर तुम्ही लुगडं नेसून फिरलात तर काय म्हणते? लक्षात आलं तुमच्या? मी काय फाल खाली यायची गरज नाही. सज्जनांनो, कशानंच म्हातारा आठवत नाही, म्हणून जगाच्या मालकाने लुगडं नेसलं. महाभारताच्या भाषेत त्याला शिखंडी म्हणतात, आपल्या प्रचलित भाषेत त्याला नपुसक म्हणतात. ना नारी ना पुरुष करू शकतोय माणूस तुमच्या माझ्यासारखा असं आओ, पुरुषार्थ कोणाला किती द्यायचा हे त्याच्या हातात आहे. पुरुषार्थ किती द्यायचा हे त्याच्या हातात आहे बरं. आणि पुरुषार्थ जर वैद्याच्या हातात असता तर या देशात किलिंबे जन्माला नसता आला. किलिंबे जन्माला नसता आला. ताकद, पुरुषार्थ, बल, स्त्रीत्व देण्याची ताकद ज्याच्या हातात आहे, पुरुषार्थ प्रदान करायची ताकद ज्याच्या हातात आहे, त्यानं पुरुषार्थ असून कृष्णा बुवा नपुसकाचं सोंग घेतलं आणि म्हाताऱ्याला मारलं, मारायला लावलं अर्जुनाला. म्हाताऱ्यानं शस्त्र फेकलं, नपुसकाचं शिखंडीचं रूप घेतल्यावर, आणि मग अर्जुनाला सांगितलं आता बाण मार, आणि मग पांडवाला गादी. महाराज, पुरुषार्थी असताना साडी नेसणं भक्ता करता सामान्य नवले, यालाच मालक म्हणतात. नवल
का माणूस हे काम? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकाने हे रूप घेतलंय. नवलाच रूप नाही. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे. काय नवल आहे. सुभद्राई साहेबाचं लग्न ठरलं. या सुभद्राई साहेबाचं लग्न दुर्योधनासोबत ठरलं. नवल आहे ना. वेळेत वेळेत एक सेकंदाचा त्रास देणार नाही तुम्हाला. वेळेत सांगतो. आईसाहेबाचं लग्न बलराम दादानी दुर्योधनासोबत सोयरीक केली. आणि सोयरीक झाल्याबरोबर पत्रिका भूदेव लिहित असतात, ब्राह्मण लिहित असतात. ती पेन पत्रिका लिहायची, हळीत कुंकू स्वस्तिक काढायचं, अक्षिदा सुपारी त्याच्यात 2 पुड्या बांधायच्या. मामा बसते तर ह्या मामानं त्याला आणि त्या मामानं त्याला द्यायची ती पत्रिका. पत्रिका घेऊन आले बलराम दादा. भगवान परमात्म्या पुढे पत्रिका टाकली. पत्रिका पाहिल्याबरोबर नवरदेवाचं नाव बघितलं, दुर्योधन. अरे बाप रे म्हणले, दुर्योधन. भगवंताच्या लक्षात आलं, काम लय चुकीचं केलं दादाने. किती चुकीचं सांगू? कारण दुर्योधन मरणार होता हे पंढरपुरातल्याला माहित होतं. एक जण म्हणला का मरणार होता? हे त्याच्या बापानं केलेलं मागच्या 14व्या जन्मातलं पाप होतं. एका सर्पिणीचा शाप होता. याच्याकरता धृतराष्ट्र ती अंध झाली म्हणून धृतराष्ट्र अंध होणार होता. माझे 100 पुत्र ज्यानं आग लावल्यामुळं पर्वत जळाला आणि त्याच्यात माझे 100 पुत्र जळाले. ज्याने कोणी आग लावली असेल त्याच्या समक्ष त्याचे 100 पोरं मरतील. असा 14व्या जन्मातलं पापाचं गोठुडं घेऊन धृतराष्ट्र जन्माला आला अंध आणि पुत्र झाले 100. हे 100ला 100 मरणार आहेत. आपल्या बहिणीला बुक्का लागणारे कमी वयात हे पंढरपुरातल्याला माहित होतं. आणि मग असं माहीत असताना आपण आपली बहीण देणं किती मोठं चूक आहे. बरं आता सोयरीक झाली. आता सांगायचं नेमकं काय? आधी तरी माणसं म्हणतात नाही औंदा आम्हाला करायचंच नाही, औंदा यावर्षी आमचा विचारच नाही, आम्ही काही बाहेर निघलोच नाहीत, काही मनाचीच इच्छा नाही, यावर्षी पोरगी शिकायचंच म्हणायली. असं काहीतरी सांगतो. गुळानं आपलं विष नाही मग काय झालं, असं काहीतरी बोलत राहायचं आपण. पण सोयरीक झाली, पत्रिका लिहिली, आता कसं नाही म्हणता येईल. पंचायत आली पंढरपुरातल्या माणसाला. नवल सांगू तुम्हाला नवल. बलराम दादानं सोयरीक केली दुर्योधनासोबत आणि बोलता बोलता सोयरीक केली पंढरपुरातल्या मालकानं अर्जुनासोबत. दुर्योधन अर्जुन कोण? सख्खे चुलत भाऊ. सख्खे सख्खे सख्खे. पुन्हा साधे नाही, एक शेळ्या वळणार आणि एक कलेक्टर असं नाही. एक शूर होता आणि एक राजपुत्र होता कृष्ण. भारताच्या राजाचं पोरग आणि एक तो शूर आहे. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. नित्य शस्त्र अभ्यास करत असताना काळ घातलाय. असा शूर अर्जुन आहे. शूर शूर शूर. संग्रामे हरुजिंतीला. आळंदीतल्या मालकांचं वाक्य ना. भगवान शिवजीने पाठ थापटावी. शाबास वा अर्जुना वा. असा शूर अर्जुन त्याला दिलंय. आणि मोठ्या भावानं राजाच्या पोराला पोरगी दिली. दुर्योधन राजपुत्र आहे. सामान्य एक हस्तिनापूरचं राज्य. विश्वातल्या सगळ्या राज्यापेक्षा जास्त दखल घेतली हस्तिनापूरची. एक 18 पुराण त्या राज्याकरता निर्माण झाले. इतकी दखल आहे त्या राज्याची. आणि त्या राजाचं पोरग. दोन्ही साधे नाहीत ना. बर ठीक आहे, प्रांत बदलून असता तर ठीक होतं. एकाच घरात राहणारे ना, त्या वाड्यात हे या वाड्यात ते. जगू दिलं असतं का दुर्योधनानं? सरळ सरळ भगवंतानं सांगायला पाहिजे होतं, दुर्योधना सोयरीक मोडी अर्जुनाला दिली. ते म्हणलं असता पोरगी ती एवढी गावात कशी येते अर्जुन इथं नवरी कशी घेऊन येतो तर पठ्ठ्याशी गाठे. ज्याला बायको भेट नाही ते मी शावताव देते. येऊन तर पाय जास्त बाया माग घेऊ नको, फाटत असतात. ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते नाही नाही तो समजीलच काय आणि तुला काय समजाव.
आपला हातच कोणी धरीत नाही, तो भरका आहे ना. भरका हात कशाला धरीन कोणी, आम्हाला हात भरून घ्यायचे का तो धरून. दुर्योधन साधा बोलला असता का, नवरी कसा घेऊन येतो पाहतोच म्हणला असता. हे पंढरपुरातल्याला माहित होतं मालकाला. नवल काय केलं माहितीये का, दुर्योधनाला काहीच म्हणले नाही. तो तिकडे गुडघ्याला वाशिंग बांधून तयारच होता. ते तर म्हणला वा 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 वा, जगाच्या मालकाची बहीण आपल्याला भेटायली. साधी गोष्ट आहे का ती बाई. काय 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 आपलं नशीब मोठे. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आपला मेहना व्हालाय. हो, तो आपला कान पिळणार आहे. कान पिळीत असतील ना नवरदेवाचा, मग कान पिळणीला अंगठी देत असते मोठे फटे. पहिले पहिले त्याच्यासाठी एक पुढे पुराणातला सिद्धांत आहे. ते काही आपल्या चुकीच्या गोष्टी नव्हत्या. गोट्या खेळता खेळता केलेले कामं नव्हते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. का कान पिळायचा, कशा करता पिळायचा. तो मुलीचा भाऊ असतो, ते कान धरून सांगतो, भाऊजी जरा ध्यानात ठेवा बरं, आमच्या बहिणीला त्रास द्यायला मायाची गाठ आहे. सगळ्याची पिळलेत का कान, पहिलाच बा पिळला ना कान. फाटल्याला दिसायला ना मला बी. तुम्ही म्हणा तुमचा तर चट फाटलाय. हे असं असल्यावर कान पिळायचा संबंध येत नाही, काय विषय नाही. आपल्याकडे कान पिळणी वटकन झालं ना कृष्णाचं मस्त. एकदा वटकन लागत बापू, आयुष्यभर साऱ्या वटकनाचाच खेळ येतो. साऱ्या उट्याच, वटकन नाही उट्याच. मोठा अवघड आहे ते. काही नाही म्हणले त्याला. दादाला म्हणले वा 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 दादा, काय नवरदेव पाहिला, राजाचं पोरग पाहिलं. वा 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 वा. देवकी माता म्हणल्या दादा खरंच तुला कळतंय, कृष्णाला डोकंच नाही. मी वर्षापासून म्हणते सुभद्रीला सोयरीक पहा, काही मनावच घेत नाही रे दादा कृष्ण. खरंच मोठा भाऊ या नात्यानं राजाच्या घरी पोरगी दिलीस, तो राजकुमार जावाई पाहिलास मला बापा. काय दादा तू हुशारेस, माहीतच नव्हतं हिला ते वाजणारे म्हणून. आणि दादाच काम भोळं होत, काय नव्हतं, दादाच काम भोळं होतं. ह्यो किती भोळ्यातला भोळा आहे पहा ना ह्यो मालक पंढरपुरातला. अर्जुन पुष्करला यात्रेला गेलते, यात्रेला गेल्यावर अर्जुनाला म्हणले अर्जुना सुभद्रे सोयरीक झाली. मागच झालती ना आपल्या संग, नाही म्हणले दुर्योधना संग झाली ही पत्रिका. अर्जुन म्हणला काय आमच्या घरीचीस तू टाकला बापा, मला देव केली महा मोडन त्याला दिलं, काय दुसरीकडे नव्हते का तुम्हाला राजकुमार, मला तरी कशाला देव केली. भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं. अर्जुना दादानं केलेली चूक मोडायची. कशी मोडन म्हणले, अख्ख्या संसारात इस्तू पडन आमच्या, आधीच तर आमचा इस्तू आडवा जात नाही, आणि एवढी मोठी चूक दिल्यावर ते खाऊ देत